नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। रस्त्याच्या कडेने आपली मोटरसायकल ढकलत पायी चालणाऱ्या एका 70 वर्षीय वृद्धाला पाठीमागून येणाऱ्या भरधाव दुचाकीने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला। ही घटना कवठे महांकाळ ते सलगरे जाणाऱ्या रस्त्यावर बाळासाहेब कदम यांच्या शेताजवळ करोलिटी तालुका कवठे महांकाळ गावच्या हद्दीत घडली। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास आनंदराव दत्तू बाबर वय वर्ष 70 राहणार करोलिटी हे रस्त्याच्या कडेने आपली टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH10 BU 2831 घेऊन ढकलत पायी चालत जात होते। यावेळी काकासो काशीनाथ बिसुरे राहणार जानरावाडी तालुका मिरज हे आपली होंडा पॅशन प्रो MH10 BE 1961 या दुचाकीवरून भरधाव वेगाने येत होते। काकासो बिसुरे यांनी आपल्या ताब्यातील वाहन हयगईने आणि निष्काळजीपणे चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि आनंदराव बाबर यांना पाठीमागून जोराची धडक दिली। या भीषण अपघातात बाबर हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मृत व्यक्तीचे सुपुत्र राजू आनंदराव बाबर वय वर्ष 38 राहणार करोलिटी यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी काकासो बिसुरे याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास कवठे महांकाळ पोलीस करीत आहेत।